मतदारांनी जी काही त्यांची जादू आहे ना ती मतदान यंत्रात बंद केली. ती जादू काय आहे आणि खरंच ती जादू आहे का हे आपल्याला कळेल फार काही लांब नाहीये. काहीच तासांचा कालावधी आहे. मात्र आपल्या इकडे आणखीन एक जादूगार आलेला आहे आणि तो आपल्याला काही खास गोष्टी सांगणार आहे. मी आता फार बोलत नाही, एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर आपण त्या जादूगाराला भेटूयात. त्याच्याकडे काही खास आहे, मतदारांच्या सारखंच महत्वाचं, यंत्रात बंद असले. एक छोटासा ब्रेक. नमस्कार, कौल मराठी मराठामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. ब्रेकवर जाण्या अगोदर मिलिंद जे सांगत होता ते की जादू असं म्हणता येणार नाही, कारण त्याच्यामागे एक वैज्ञानिक काही कारणं सुद्धा आहेत, एक मेथोडॉलॉजी सुद्धा आहे. पण कशाबद्दल बोलतो तर आपण आता एक्झिट पोल बद्दल बोललो. ऍक्सिस आणि इंडिया टुडेचा एक्झिट पोल आला, त्याविषयी त्याचे काय मतमतांतर आहेत, म्हणजे प्रेडिक्शन. आपण सगळेजण आता निवडणूक येते आहे, काय होऊ शकेल 23 तारखेला याची प्रेडिक्शन मांडतो आहोत. एक्झिट पोलची एक मेथोडॉलॉजी असते. आणखी काही प्रकार असतात की कुतूहल जे आहे प्रेडिक्शनचं ते आपलं शमवण्यासाठी आता आपल्याबरोबर भूपेश दवे म्हणून आहेत. त्यांना माइंड रीडर किंवा मिस्टर बी म्हणून पण सगळेजण ओळखतात. आणि माइंड रिडिंगची त्यांची एक स्वतःची विशिष्ट पद्धत आहे आणि त्यावरून ते काही प्रेडिक्शन्स करतात. अर्थात एखाद्या व्यक्तीशी बोलून त्याच्याविषयी ते सांगू शकतात, त्याच्या भविष्याविषयी ते प्रेडिक्ट करू शकतात आणि सोबतच निवडणुकांसारख्या जे मोठे इव्हेंट्स असतात त्यातलीही काही पॅरामीटर्स घेऊन त्याविषयी पण ते प्रेडिक्ट करू शकतात. आणि आता जेव्हा आपल्याला कुतूहल आहे की 23 तारखेला काय होऊ शकेल महाराष्ट्रामध्ये, मुंबईत आणि इतर महापालिकांमध्ये, त्याच्या काही प्रेडिक्शन्स विषयी ते करणार आहेत. पण त्या अगोदर मिस्टर बी, काय आहे तुमचं हे शास्त्र? तुम्हाला माइंड रीडर काय म्हणायचं आणि निवडणुकांचा त्याच्याशी काय संबंध? बेसिकली माइंड रिडिंग आणि मेंटलिझम हा एक जादूपेक्षा 10 पावलं पुढे गेलेला प्रकार आहे. आणि तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की भविष्य किंवा प्रेडिक्शन करू शकतो, पण मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हा कुठलाही सुपर नॅचरल पॉवर नाहीये किंवा अंधश्रद्धेचा प्रकार नाहीये. म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये प्रत्येकाकडे जे 5ही सेन्सेस आहेत त्या 5ही सेन्सेसचा जेव्हा आपण योग्य वापर करत असतो तेव्हा आपली 6th सेन्स, ज्याला आपण सांगतो इंट्युटिव्ह सेन्स, ही जागृत होत असते. आणि ह्याच्या मागे आर्ट, सायन्स, लॉजिक, बॉडी लिडिंग, न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग ह्या सगळ्या आधुनिक सायन्सचा ज्याला म्हणतो आपण एक मिश्रण असतो आणि त्या आधारे आपण एक प्रेडिक्शन देत असतो, जे आम्ही कमर्शियल शोजमध्ये पण करत असतो. आणि 89 to 97% ॲक्युरेट येत असतो तो. पण तुम्ही हा जो ॲक्युरेट येतो असं म्हणतात, हा वैयक्तिक त्या माणसांबद्दलचा असेल. पण आता निवडणुकीशी याचा काय संबंध? आम्ही एक्झिट पोल विषयी बोललो, त्याचे एक व्यवस्थित फॉर्म असतात, सर्व्हे केले जातात, प्रत्येक वयोगटातलं सॅम्पल घेतलं जातं, आर्थिक गटातलं घेतलं जातं, त्याला एक मेथोडॉलॉजी आहे ठरलेली, प्रूव्हन. करेक्ट. निवडणुकीचं तुम्ही प्रेडिक्शन कसं करणार? निवडणुकीचे प्रेडिक्शन करत असताना 3-4 पॅरामीटर्स मी लक्षात घेतलेले आहे. आणि अर्थातच या पॅरामीटर्सचं जे प्रेडिक्शन मी करणार आहे त्याचा निकाल लागल्यानंतर आय एम 100% शुअर की 98 to 99% ॲक्युरेसी येणार. आणि प्रेडिक्शन मी वेल इन ॲडव्हान्स तुमच्या हातातच देणार आहे. परंतु ते प्रेडिक्शन करताना जे पॅरामीटर्स आम्ही ऑब्झर्व केले त्याच्यात सर्वे केला जातो. मी अनेक बूथवर फिरलो, अनेक लोकांना भेटलो, त्यांची बॉडी लँग्वेज, जरी ते सांगत नसतील की कोणाला वोट दिलं, पण तुमची बॉडी लँग्वेज नेहमी एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशन करत असते. आणि ही नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आम्ही पिकअप करत असतो ऑन द बेसिस ऑफ अवर एक्सपिरियन्स. आणि ते त्याचा जेव्हा मिलाफ करून आम्ही ओरिजिनल प्रेडिक्शन करतो की तो खरं म्हणतो, खोटं बोलतो, बॉडी लँग्वेज काय म्हणते, त्याची न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंगची जी सिस्टम आहे ती काय म्हणते, त्या आधारे मी हे प्रेडिक्शन करत. म्हणजे आता जे तुम्ही या निवडणुका होत आहेत, 10 महापालिका निवडणुका, याचं जे प्रेडिक्शन करणार आहे त्यासाठी तुम्ही कोणाचं निरीक्षण केलेलं आहे? सगळ्या नेत्यांचं, सगळे भाषण करत होते, मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये, उद्धव ठाकरे होते, काँग्रेसचे मोठे मोठे नेते होते, त्यांचं? जी, मी सगळ्या नेत्यांची भाषण देत असताना त्यांची देहबोलीवरून अनेक आकलन माझ्या पद्धतीने केलेलं आहेत. मी अनेक राजकीय नेत्यांना भेटलो आहेत, अनेक पत्रकार मित्र माझे आहेत त्यांना भेटलो आहेत, आणि अनेक सामान्य लोकांना भेटून सगळ्यांचं सर्वे करून माझं मी एक फायनल प्रेडिक्शन परवा सकाळपर्यंत तयार करून तुमच्या हातात देणार आहे, बिफोर काउंटिंग बिगिन्स. आपण नक्की तुम्ही काय करणार आहात 23 तारखेला सगळं आपल्याला ते समजणारच आहे. पण त्या अगोदर हे कसं करणार? आता नेते तर नाहीयेत ज्यांची भाषणांकडे आम्ही सगळं बघितलं, पण प्रत्येक पक्षाचे ज्येष्ठ नेतेही आपल्यासोबत आहेत. नीलमताई आहेत, भंडारी सर आहेत आणि सचिन सर सुद्धा आहेत. तिन्ही महत्वाचे पक्ष जे या निवडणुकीमध्ये बहुमतासाठी प्रत्येक महापालिकेत झगडत आहेत. जरा आम्हाला सांगा की तुमची ही प्रेडिक्शन काय, एका प्रकारची जादू, ही कशी चालणार? बेसिकली मराठीत आपली एक म्हण आहे, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. कारण प्रत्येक जण इलेक्शनच्या वेळेस काही ना काही स्टंट करण्यासाठी वेगवेगळे प्रकार यूज करत असतात. मी नावं घेत नाही, पण काही ठराविक मेंटलिस्ट इंडियामध्ये येतात, ते मॅचेसचं डिक्लेरेशन करतात आणि त्यांना ते सुपर नॅचरल पॉवर असं म्हणत असतात. तर मी हे प्रूव्ह करतो की ते सुपर नॅचरल पॉवर नाही आहे. फॉर एक्झाम्पल जर बोलायचं झालं तर हा एक ठोकळा माझ्याकडे आहे ज्याच्यात 6 वेगवेगळे नंबर आहेत. ह्याला मी जेव्हा इथे बाहेर ठेवून देतो किंवा तुमच्यासमोर ठेवला किंवा त्याच्या अगोदर जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की एक 6 सेन्स हा प्रकार काउंट करण्या अगोदर माझ्याकडे एक पेन आहे. आणि पहिली सेन्स जे मी नीलमताई गोरेंना रिक्वेस्ट करेन की हा पेन पेपर तुमच्याकडे आहे, तुम्ही कुठलाही एक 2 नंबरचा आकडा
म्हणजे इट कॅन बी बिटवीन 35 आणि 99 त्याच्यात लिहून टाकायचं आहे आणि तो पेपर इथे आमच्या अँकरकडेच तुम्ही देऊन टाका. म्हणजे आणि मी त्यांच्याकडे बघणार सुद्धा नाही आणि मोठ्या अक्षरात लिहा जे आपण टीव्ही फ्रेम 39 to बिटवीन 35 अँड 99. बरं, अच्छा. कारण 100च्या पुढे कोणी जाणार नसं एक्झिट पोल तुमचं म्हणते, पण मी जे म्हणू इच्छितो ते 35 आणि 99 मधला कुठला असं त्या म्हणत नाहीयेत पण ते तुम्ही लिहून घ्या 35 आणि 99च्या मध्ये आणि यांच्याकडे द्या. तोपर्यंत मी कॅमेरा समोर बघतो, कारण अनेक वेळा लोकांना काय वाटतं की जेव्हा माणूस लिहत असतो तेव्हा बॉडी लँग्वेज हा 1, हा 2, हा 3, हा 4 असा नंबर कळत असतो. तर मी त्यांच्याकडे बघत नाही, ते लिहून टाकल्यानंतर ते बुक बंद करणार आणि पेन आणि बुक आपण अँकरच्या समोर त्यांच्या टेबलावरच ठेवूया. तो कोणता आकडा आहे ते सांगण्या अगोदर माझ्याकडे एक डाईस आहे आणि ही डाईस जेव्हा मी तुमच्याकडे ठेवत असतो ते देण्या अगोदर टॅली कायनेसिस हा प्रकार जे आहे जिथे म्हणतात तुमच्या विचाराच्या शक्तीने तुम्ही डेड ऑब्जेक्टना मूव्ह करू शकतो. माझ्याकडे हे नटबोल्ट आहे जे नंतर 2 मिनिटात तुमच्याकडे देतो आणि लेट्स सी इफ आय कॅन मूव्ह दॅट. मी कशाच्या आधारे करणार आहे तुम्हाला सांगतो की हाऊ माइंड वर्क सबकॉन्शियसली. हा तिथे तुम्ही चेकिंगला देऊ शकता, कारण लोकांना असं वाटत असं की अनेक गोष्टी ज्या आहेत जादूगर यूज करतात, दाखवत नाही, कोणाला सांगत नाही. तर यू कॅन हॅव अ लुक टू दॅट. इथं माझ्याकडे एक ठोकळा पडलेला आहे ज्याला आपण डायस म्हणतो, त्या कपमध्ये टाकला आहे आणि हे कप तुम्ही त्यांना देऊ शकता. ते कप देण्या तुम्ही काय करता ताई किंवा तुमच्या तिघांपैकी कोणी सर, तो ठोकळा जो आहे त्याच्यामध्ये मिक्स करा आणि तो बँड केल्यानंतर कप तुम्ही झाकून घ्या. मला किंवा कोणाला दाखवा, मेक इट शुअर की कॅमेऱ्याला दिसणार नाही, मला दिसणार नाही. तुम्ही कप काढेपर्यंत कुठल्याही ह्याच्यात ठेवा, म्हणजे तुम्ही टेबलावर टाकून त्याने झाकून टाका. कोणता नंबर आहे काय आहे कोणालाही कळता कामा नये. कुठल्या याच्यात तुम्ही टाकून द्या, कारण कॅमेरा वरून येऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो तो कप उलटा करून टाका किंवा ओके चालेल तुम्हाला. ओके फाईन. तुम्हाला तो 2 आकडी नंबर लिहिण्यामागचं कारण असं होतं की तुमच्या वेव्हलेन्सी मला जुळायचं होतं. 100% जो नंबर कपच्या वरती तुम्हाला दिसत असेल सर, तुम्ही कन्फर्म करू शकता तो नंबर 1 असला पाहिजे. इट हॅज टू बी नंबर 1. मी विचारत नाही आहे की नाही, इट हॅज टू बी. सर तुम्ही ट्राय करू शकता. आता तुम्ही काय करा की त्याला कपच्या खाली लपवून ठेवा आणि कप त्याच्यावर कव्हर करून घ्या, म्हणजे आपला कॅमेरा देखील त्याला टिपू शकतो की 100% हाऊ क्लिअर कट आय एम गोईंग. आणि असं टाकून त्याच्यावरती कसंही टाका, तुम्ही कसंही टाका, खाली टाकून कव्हर करा. चॉईसेसवर तुम्ही निवडा, एखादा नंबर वरती ठेवा आणि कव्हर करून घ्या. चॉईस तुमच्यावर आहे. मी फक्त तुमच्या डोळ्याकडे बघून हा तुम्ही आतमध्ये टाकून द्या, नंबर चेंज करून टाका, तुम्ही पाहिजे तो नंबर वरती ठेवा. तुम्हाला नंबर चेंज करायचा आहे, जे आहे ते आता गेलं, मला काय माहितीच नाहीये. तुम्हाला पण माहिती नाही, मला आय डोंट नो ना काय टाकलेलं. तुम्ही जर अलगदपणे कप उचलला तर तुम्हाला कळेल. वरचा नंबर सांगू की खालचा सांगू? वरचं सांगा त्यांना की 2. अच्छा वरचा नंबर 5 वर असला पाहिजे. इट हॅज टू बी देअर. अलगदपणे कप उचला अँड इट हॅज टू बी नंबर 5. वरती 5च आहे. इट हॅज टू बी आणि ते असलंच पाहिजे. बेसिकली हा जो पण असतो याच्या मागे एक विज्ञान कुठं ही हातचला की बोवाबाजी असं का नाही म्हणायचं हा? तर एक्झॅक्टली विज्ञान काय? एक्झॅक्टली मी तुम्हाला हेच सांगतो की ह्याच्या मागे विज्ञानच आहे. ह्याच्या मागे जे आहे, पहिली गोष्ट आर्ट ऑफ बॉडी लँग्वेज. नंबर 2 लॉजिक, कारण लॉजिक 6 पेक्षा जास्त ह्या क्षणाला लॉजिक नाही आहे. नंबर 3 जेव्हा त्याने टाकला तेव्हा माझ्याकडे एक गोष्ट क्लिअर होती की ती इव्हन नंबर, म्हणजे ज्याला आपण मराठीत एकी संख्या म्हणत असतो तो असला पाहिजे. माझं कन्फ्युजन एकच होतं, 1 होतं, 3 होतं, 5 होतं. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जेव्हा आपले 5ही सेन्सेस आपण ऑप्टिमम यूज करतो तेव्हा आपला 6th सेन्स, इंट्युटिव्ह सेन्स जागा होत असतो, असं माझं ठामपणे मानणं आहे. आणि ऑप्शन एक द्यायचंच होतं मला, मी विचार केला आणि माझ्या इंट्युटिव्ह सेन्सने मला 5 सांगितलं, तर मी सांगितलं. आणि हे माझ्याबरोबर तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल देतो. तुम्ही एखादं गाणं मनात बोलत असताना घराबाहेर पडता आणि 4 बिल्डिंग नंतर नेमकं तेच गाणं तुम्ही कुठेतरी ऐकत असता. हा ॲक्च्युली रेडिओ स्टेशनने फिक्स केलेला प्रोग्राम आहे, परंतु त्यांची आणि तुमची फ्रिक्वेन्सी त्या क्षणाला मॅच झाली. 5 नंबर सेन्स अजूनही विज्ञानाने मान्य केलेला प्रकार नाहीये.
Agreed. आणि बहुतांशांनी त्याच्यावर पूर्णपणे आक्षेपच घेतले तरी सुद्धा तुम्ही तो आहे असं म्हणता? 100%. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. सबकॉन्शियस माइंड ह्याला अजूनपर्यंत कोणीही प्रॅक्टिकली बघितलेलं नाही आहे, पण सायन्स देखील म्हणत असतो की ह्या जगात सर्वात पॉवरफुल वस्तू जी आहे ते तुमचं सुप्त मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड आहे. आणि हे निर्विवादपणे ह्या दोन आणखीन अशा अनेक गोष्टीतून मी प्रूव्ह करू शकतो. आणि परवा 100% आणि याचं इलेक्शनची पण इलेक्शन याच्यामध्ये सबकॉन्शियस माइंड निश्चितपणे बऱ्याचदा असतं. आपण गाडी चालवत असतो, तुम्ही समजा बांद्र्यावरनं स्वतः चालवताय आणि दादरला कधी पोचतं कळत नाही आपल्याला, आपल्या गिअर चालू असतात कारण विचारांमध्ये आपण वेगळे असतो, पण ऑटोमॅटिकली आपल्या हातातनं गाडी चालली जाते. त्यामुळे सबकॉन्शियस माइंड हा विषय वैज्ञानिक आहे, त्याच्यात काही विषय अर्थात सायकोलॉजीचा भागच आहे त्याच्यावर. नाही, तो आकडा मी कनेक्ट होण्यासाठीच घेतलेला. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल आता पण मला एक फक्त सांगा की इलेक्शनचं भाकीत याच्यावरून तुम्ही कसं करणार आहात, तिथल्या पक्षाला कशी मिळणार? हे मी तुम्हाला सांगतो. कारण मी ज्याप्रमाणे तुम्हाला अगोदर सांगितलं की मी अगोदर अनेक राजकीय पक्षांना भेटलो, जवळजवळ प्रत्येक राजकीय नेत्यांची मी भाषणं ऐकली, त्यांची देहबोली ऐकली आणि त्या देहबोलीवरून मी सांगू शकतो की जरी त्यांच्या तोंडातून जे शब्द निघत आहे पण ऍक्च्युअली त्यावरून तुम्ही आकडे सांगणार आहात. येस. आपल्याला त्यांनी हे जे दाखवलं डेमॉन्स्ट्रेशन त्याच्यावरून हे जे भाकीत आहे ते आकडे आपल्याला पटतील का आपल्या प्रचारावर जास्त विश्वास असेल? प्रत्येकाने अगदी थोडक्यात आपल्याकडे वेळ कमी आहे. नीलम ताई, तुमचा विश्वास असेल? निकाल लागल्यानंतरच कळेल ना खरं आहे की नाही ते. तसं आता कसं माधवराव? या बाबतीत विश्वास ठेवायचा की नाही हा मुद्दा नाही, त्यांची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने ते सांगतील. आता त्या ओपिनियन पोल सुद्धा आलाय, त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा, प्रत्यक्ष निकालावरतीच आपण विश्वास ठेवणार. सचिनराव? या प्रवक्त्यांची फार अडचणी असतात. हा, म्हणजे प्रत्येक प्रवक्त्याचं म्हणतो, त्यामुळे तो विश्वासाचा विषय नसतो. परंतु निश्चितपणे एक गोष्ट लक्षात घ्या की जे काही येणार आहेत आकडे, निकाल येणार आहेत, तो म्हणजे तो खऱ्या अर्थानं चक्षुर्वय सत्यम हा प्रकार आहे. त्यामुळे आता हा ठीक आहे, आपल्याला ठीक आहे, चालेल. 23 हा एक जस्ट डेमॉन्स्ट्रेशन होतं, त्याच्यावर कोणाचा विश्वास कसा असेल हे ज्यांनी तरी ठरवावं. अर्थात विज्ञान आहे किंवा नाही, त्यामध्ये सायन्स आहे की नाही आपण प्रत्येकाने तपासून बघितलं पाहिजे. पण 23 तारखेला दवे आपल्यासोबत असतील, मिस्टर बी, आणि ते अगोदर सुरुवातीला काही प्रेडिक्ट करतील आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं की त्यांनी प्रेडिक्ट केलेले आकडे हे एक्झिट पोल आजचे आणि त्याचे आकडे हे बरोबर येत आहेत का प्रत्यक्ष मतदार पेटीतून. तिथं काही जादू नाहीये, लोकांनी जाऊन मतदान केलेलं आहे, तिथनं जे आहेत आकडे येणार आहेत ते वास्तव असणार आहेत.